भोर नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात तीव्र पडसाद उमटले। या पार्श्वभूमीवर शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात येत संताप व्यक्त करण्यात आला। सोलापूर शहरातील विठ्ठल मंदिर ते नवी पेठ या दरम्यान निघालेल्या मोर्चात आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत नागरिकांनी रोष व्यक्त केला। बांधवांनी भगिनींना एकच विनंती आहे, अजूनही अंगाचा सरकार उडत आहे आणि सांगायला इतके अत्यंत खेदजनक आहे की आत्ता फक्त महिला आणि मुली सुरक्षित नाही आहे, मुलं जनावर जर फेसबुकला बघितलं तर माणसाचे विसरूचा अंत राहिलेलं नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी मी एक एवढी विनंती करते की आता निषेध तर आपण करणारच आहोत, परंतु आता प्रशासन जर याच्यावरती काही कारवाई करणार नसेल तर जनतेला हा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि ज्या माणसाने हे कृत्य केलंय कुणी का असेना त्याला त्याच ठिकाणी सर्वांनी मिळून अगदी सामूहिकरित्या त्याला त्या जागेवरती ठेवलं तर पुढच्या प्रवृत्तीला आळा बसेल। तर समाजामधूनच हा मेसेज जाणं गरजेचं आहे, कारण आता आपण प्रशासनावरती अवलंबून अजून राहू शकत नाही। कारण आम्ही जेव्हा आता महिला बसतो उठतो बाहेर कार्यक्रमासाठी बाहेर पडतो तेव्हा आम्ही आमच्या मुली कुठे ठेवायच्या, म्हणजे मुलींचा नाही महिलांना सुद्धा म्हणजे 50, 60, 80 वर्षात सुद्धा आता महिला जर करत नसेल तर ही विकृती कुठेतरी आपल्यासारख्या लोकांनी सामान्य लोकांनी हातात घेऊन ती खेचून काढली पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि सर्वांना पण कळकळीची विनंती आहे की आपल्या घरापर्यंत ही घटना घडण्याची वाढ बघू नका। आपल्या सोलापूरला मुलगी आहे म्हणून आहे, पण प्रत्येक ठिकाणी हे आहे, काही ठिकाणी ते उघडकीला येते, काही ठिकाणी प्रकरण दाबलं जाते। परंतु या सारख्या प्रसंगाला आपण सर्वांनी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून समाचार घेतला पाहिजे अशी एक विनंती अपेक्षा किंवा कळकळीची विनंती आहे की खरंच खूप भीती वाटते, रडायला येत आहे। तर बाई म्हणून जेव्हा हे दुःख आमच्या समोर येतं ना तेव्हा काय करावं याला उत्तर नाही आहे, तर उत्तर आपल्यालाच द्यावं लागणार आहे, आपणच उत्तर शोधावं लागणार आहे अशी मला एक अपेक्षा वाटते। आणि याच दृष्टीने आपलं पाऊल असलं पाहिजे, निषेध नको, आता आपल्याला कृती पाहिजे। या मोर्चात महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पीडित मुलगी सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याने शहरात संतापाचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे। यावेळी सर्व पक्षीयांच्या वतीने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देत न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली। सोलापूरच्या नातीवर ज्या पद्धतीचा अमानुष पद्धतीचा अत्याचार काल झाला पुणे जिल्ह्यातल्या नरसापूरमध्ये, खरंच माणुसकीला काळिमा भासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलंय। खरं तर तो आरोपी याआधीसुद्धा याच गुन्ह्यामध्ये आरोपी असतानासुद्धा तो मोकाट बाहेर आला आणि कदाचित त्याच वेळेस त्याला शिक्षा झाली असती तर या चिमुकलीवर एवढा मोठा अन्याय होऊ शकला नसता। पण आपली समाज व्यवस्था इतकी बोतड होत चालली आहे का काय, न्यायव्यवस्था एवढी लोकांना बोतड होऊन न्यायच देऊ शकणार नाही काय, अशावरचा विश्वास लोकांचा उठत चालला आहे। पण मला अजून एक घटना जी एकनाथजी शिंदे साहेबांनी बदलापूरमध्ये ज्या पद्धतीनं एक चांगला निबंध लिहून तिथं घटनाक्रम तयार करून तिथं तुम्हाला माहीत आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं आत्ता आम्हाला अपेक्षा आहे की सोलापूरला बदलापूरच्या धर्तीवरचा न्याय सोलापूरच्या आमच्या लेकीला मिळाला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती। तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदेने निबंध लिहिलेला आहे, ते पहिल्यापासूनच ठरलं होतं का त्याच्या? मी एवढंच सांगतो, लोकांना न्याय देण्याकरता आपल्याला काय करावं लागतं ते करायची तयारी राज्यकर्त्यात असली पाहिजे। तुम्हाला माहीत आहे तिथं त्या मुलीच्या आईबापाच्या काळजात काय झालं असेल ते दुःख जर आपण समजून घेतलो तर कायदा हातात तुम्ही स्वतः पत्रकारसुद्धा घ्याल आणि ऐकत असलेली जनतासुद्धा घेईल। ही भावना आपल्यात असल्यानंतर आपल्याला न्याय देण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात। आता चौपट जो अत्याचार कर्माची फळं मिळाली। कारण आज आपण बघतोय की सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं वातावरण एवढं दुःखी आहे की आपल्या गावची एक नाती तिथं शाळेच्या सुट्टीच्या वेळी तिथं गेलं असताना असं कृत्य घडलं तिच्यावर। आणि हे कुठंतरी ह्या राज्यामध्ये हा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, शाहू फुलेंचा हा राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा पूर्वी घडलं त्यावेळी महाराजांनी काय काय सजा दिले हे आपण सगळ्यांनी सातत्यानं लोकांना सांगतो। पण आज आपल्या राज्यामध्ये असं लहान मुलावर अत्याचार होत असताना या सोलापुरातली जनता आज स्वस्थ बसणार नाही आहेत। या सोलापूरच्या शहराच्या लोकांना न्याय पाहिजे आहे। हे न्याय त्या मुलीच्या ज्यांनी काही ते दुष्कृत्य केलं आहे त्याला ताबडतोब त्याचा निकाल लावून फाशी द्यावं असं या सोलापूर शहराच्या प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे।